बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा 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 बालेकिल्ला. आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या व फरार झालेल्या एका युवकास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने वेषांतर करून अटक केली आहे. पोलिसांनी सलग 4 दिवस मुंबई सेंट्रल परिसरात सापळा रचला होता. नवनाथ परशुराम टिळे, वर्ष 37, राहणार साईबाबा अपार्टमेंट, जुना मोटवाडी रोड, नाशिक रोड, नाशिक असे अटक केलेल्याचं नाव आहे. पंचवटीतील मखमालाबाद रोड परिसरातील सुदर्शन कारभारी सांगळे, वर्ष 51, यांनी राहत्या घरात 6 नोव्हेंबर 2025 रोजी सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. त्यांनी सुसाईड नोटमध्ये संशयित नवनाथ परशुराम टिळे व राम किसनराव शिंदे यांनी आर्थिक फसवणूक केल्याने आत्महत्या करीत असल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानुसार नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाने समांतर तपास सुरू केला. पोलीस हवालदार महेश साळुंके, अंमलदार राहुल पालखेडे यांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि हवालदार प्रवीण वाघमारे व विशाल देवरे यांना संशयित नवनाथ परशुराम टिळे हा मुंबई येथे असल्याची माहिती मिळाली. ही बाब त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अचल मुदगल यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. पथकाने मुंबई सेंट्रल परिसरात 4 दिवस अहोरात्र वेषांतर करून संशयित आरोपीचा शोध घेतला. पथकाने संशयित नवनाथ टिळे यास रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी रात्री 1 वाजेच्या दरम्यान ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत संशयित टिळे यांनी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पथकाने पुढील कारवाईसाठी संशयित टिळे यास पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट 1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अज्जल मुदगल, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दाम सांगळे, हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल देवरे, संदीप भांड, मिलिंद सिंग परदेशी, नाझिम खान पठाण, प्रशांत मरकड, प्रदीप भाजने, विशाल काठे, महेश साळुंके, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, चालक अंमलदार समाधान पवार, तांत्रिक विश्लेषण विभागाच्या API जया तारडे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट AB न्यूज नाशिक.